हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, याच्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याचा जो मागचा पार्ट होता 11वा जो भाग होता आपला फ्री शिवण क्लासचा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 पीस प्रिन्स कटची जी कटिंग होती मी ती तुम्हाला दाखवलेली आहे। तर आपण त्याच पेपर कटिंग होऊन आता पूर्ण ब्लाऊज हे कटिंग करणार आहोत। अस्तरचं ब्लाऊज आहे आणि तेही आपलं कस्टमरचंच आहे। तर मी तुम्हाला जितके पण मी ब्लाऊजचे जे फ्री शिवण क्लासमध्ये जे तुम्हाला शिकवलेले आहेत, ब्लाऊज कटोरी ब्लाऊज झालं, फोटक्स ब्लाऊज झालं, हे तुम्हाला मी पूर्णपणे कस्टमरच्या ब्लाऊजवरूनच सांगितलेलं आहे। आणि हे जे प्रिन्स कटचं जे होतं ब्लाऊज आहे, जे तुम्हाला आता जस्टली दिसत आहे, तर ते मी अंगावरनं माप घेतलेलं आहे कस्टमरचं। तर अंगावरनं माप घेऊन मी त्याची कटिंग केलेली आहे। तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही, पेपर कटिंग मी अस्तरवर ठेवून घेतलेली आहे व्यवस्थित अशी। ज्या साईडने आपलं अस्तर व्यवस्थित जसं आहे डबल फोल्डेड, तर बंद भाग माझ्याकडनं आहे, म्हणजे मी बसली त्या साईडने आहे आणि ओपन जो पार्ट आहे तो समोरच्या दिशेने आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पार्ट्स सगळे अगोदर ठेवून बघायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक एक पार्ट हा बरोबर चॉकने ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि ते ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला त्याची कटिंग करायची। तर ही कटिंग झाल्यानंतर तुम्हाला आजच्या या 12व्या दिवसामध्ये 12व्या दिवसाचा जो हा फ्री शिवण क्लास आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ही कटिंग दिसणार आहे। ही कटिंग अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि तुम्ही जर याचा पेपर कटिंगचा जो 11व्या दिवसाचा फ्री शिवण क्लासचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर नक्की जा आणि चॅनलवरती हा जो 11व्या दिवसाचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे। तर बघू शकता की अशा पद्धतीने मी प्रत्येक पार्ट हा कसं आपल्याला ठेवायचा आहे व्यवस्थित ते पाहून घ्यायचं आणि आपल्याला ठेवायचं आहे आणि ड्रॉ करून घ्यायचं आहे। आता काही वेळेस काय होतं, जसं आता आपण अस्तर हे कमी पडतं, तर अस्तर जर कमी पडत असलं तर त्याला आपण अगोदर फोल्डिंग जसं फोल्ड असतं त्या पद्धतीने त्याला ओपन करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने घडी ही टाकून बघायची आणि आपल्याला पेपर कटिंग हे ठेवून घ्यायचं असतं। आता बघू शकता की जो मोंडा होता, म्हणजे जो कटोरीचा जो भाग होता, त्याला मी अर्धा इंच वाढवलेलं आहे। तर प्रिन्स कटचा कुठलाही पार्ट असो त्याच्यामध्ये अर्धा इंच त्याला वाढवायचा आहे एक्स्ट्रा, कारण की जे आपला आहे जो पेपर कटिंग आहे तो प्रॉपरली पेपर हा कटिंग केलेला असतो आणि हा अर्धा इंच आपण याच्यासाठी वाढवलं आहे की ते शिलाईमध्ये अर्धा इंच त्याचं जातं। आता आपली जी रेग्युलरची कटोरी असते तिला आपण वाढवलेली असते, कारण की ती जी पेपरची जी कटिंग असते कटोरीची ती कट झालेली असते, तिला आपण दुसऱ्या पेपरावर अजून वाढवलेली असते, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला वाढवायची गरजही पडत नाही। तर या पद्धतीने व्यवस्थित असं ड्रॉ करून कंपल्सरी जी कटोरी आहे प्रिन्स कटची तिला अर्धा इंच वाढवायची। आता हे 2 पीस प्रिन्स कटचं आहे, याच्यामध्ये योगपट्टी नाही आहे। तर या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज असं कटिंग झालेलं आहे। त्यानंतर मी जे मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज पीसचं ते सुद्धा कटिंग करून घेणार आहे। बघू शकता किती सुंदर असं हे ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यावर जे वर्क आहे ते अगदी छान आहे, थ्रेड वर्क आहे, त्यामुळे शिवण्यासाठी ही ब्लाऊज काही कठीण जाणार नाही आहे, अगदी शिवायला सोपं राहील। तर हे ब्लाऊज पीस कमी आहे, जास्त नाही आहे, म्हणून त्याला बरोबर अगोदर कटोकट असं आपल्याला कट करायचं आहे। अगोदर जी बाही होती ती मी कट करून घेतलेली आहे। बाही कटिंग झाल्यानंतर बरोबर आपल्याला हे सर्व पार्ट्स असे कट करून घ्यायचे, एक एक पार्ट ठेवून। तर मी एक एक पार्ट याच्याकरता ठेवते कारण की आपला ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो खूपच कमी आहे आणि थोडासा सिल्क आहे, सिल्कमध्ये आहे म्हणून तो निष्ठत आहे, त्याकरता एक एक पार्ट आपल्याला हा ठेवून कट करायचा आहे। आणि तुम्ही जर नवीन कटिंग करत असणार, नवीन तुम्ही पहिल्यांदा शिकत असणार, तर नक्की याला पिनअप करा आणि पिनअप करूनच याची कटिंग करायची आहे। तर बघू शकता किती सुंदरपणे आपलं हे पूर्णपणे हे ब्लाऊज कटिंग झालेलं आहे आणि याची स्टिचिंगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आपला हा फ्री शिवण क्लासचा 12वा दिवस होता, याच्यामध्ये आपण कटिंग पाहिलेली आहे 2 पीस प्रिन्स कटची आणि 13व्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत की याची स्टिचिंग कशी करायची। पूर्णपणे मी तुम्हाला याची स्टिचिंग दाखवणार आहे आणि हे ब्लाऊज आहे कस्टमरचं लक्षात घ्या आणि अंगावरनं पूर्ण माप घेतलेलं आहे। याच्यामध्ये फ्रंटला जो आहे तो व्ही नेक आहे आणि बॅकला सुद्धा व्ही नेक गळा आहे, तो प्रॉपर व्ही म्हणजे थोडासा पान आकारामध्ये व्ही आहे। जसं ब्लाऊज स्टिच होईल तसं तुम्हाला ते नक्की दिसेल।
तर हे ब्लाऊज पूर्णपणे तयार म्हणजे कटिंग झालेलं आहे. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर होईल. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चला भेटूया पुढचे एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.